हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, दिस इज़ आकाश मुले वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। तर बघा, यामध्ये मी DMER मध्ये जे समांतर आरक्षण आहे, ओके, समांतर जे आरक्षण आहे त्याविषयी इथे बोलणार आहोत। ओके, बेसिकली आज ह्या व्हिडिओमध्ये आपण अंशकालीन पदवीधर अंशकालीन जे उमेदवार आहेत, ओके, जे की नर्सिंग क्षेत्रामध्ये 0 आहेत, ओके, कारण अंशकालीनची डेफिनेशन आपण वाचलेली आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचं मत आहे की सर, जे पदवीधर अंशकालीन ज्या जागा आहेत स्टाफ नर्सेससाठी, ओके, स्टाफ नर्ससाठी, तर त्या कन्वर्ट होतील का, ओके, कन्वर्ट होतील का, त्याविषयीच हा व्हिडिओ आहे। ओके, यामध्ये जेवढे पण समांतर आरक्षण आहे त्याच्याविषयी एक GR आहे, तो GR मी तुम्हाला याच्यामध्ये वाचून दाखवणार आहे। ओके, जस्ट अ मिनिट। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण DMERचे समांतर आरक्षणचे जे पदं आहेत, ओके, त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, एक्स सर्व्हिसमॅन, वुमन्स आणि अंशकालीन याच्याविषयी आपण बघणार आहोत। ओके, तर तुम्हाला हा एक मुद्दा सर्वात इम्पॉर्टंट पहिलं सांगू इच्छितो की DMERने ऑलरेडी त्यांनी एक मुद्दा सांगितलेला आहे की ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने, ओके, समांतर आरक्षण शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग, हा नंबर बघा 13 ऑगस्ट 2014, तसेच शुद्धीपत्रक पण आलं होतं 19 डिसेंबर 2018चं। तर या शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल। ओके, तर हा जो GR आहे याच्यानुसारच आपण आता या व्हिडिओमध्ये म्हणजे ते जे GR आहे ते समजण्याचा प्रयत्न करूया। तर बघा, हाच तो GR, यामध्ये काय लिहिलेलं आहे, दिनांक 28 डिसेंबर 2018चा हा GR आहे। ओके, तर विषय काय आहे, विविध पदभरती समांतर आरक्षणाची पदे विहित आरक्षणाप्रमाणे निश्चित करण्याबाबत। ओके, आता समांतर आरक्षणामध्ये काय काय येतं बघा, सर्वात पहिलं तर त्यांनी फिमेल हे केलेलं आहे आणि बेसिकली फिमेल जे आरक्षण आहे ते जे महिला आणि बालविकास विभागाचं एक जे GR आहे ते याच्यामध्ये जोडलेलं आहे। 30% रिझर्वेशन फिमेल, 15% माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन, 3 नंबर पदवीधर अंशकालीन 10% जागाच्या, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि दिव्यांग, ओके, आणि अनाथ, या वेगवेगळ्या समांतर आरक्षणासाठी व्यवस्थित यांनी वेगवेगळे GR काढलेले आहे। ते सगळे GR आपण वाचण्याचा प्रयत्न करूया आणि समजण्याचा प्रयत्न करूया की हे कशा पद्धतीनं जर ते जे समांतर आरक्षणाचे जे कॅन्डिडेट जर अवेलेबल नसेल तर कुठल्या पद्धतीनं ते जे पदं आहेत ते कन्वर्ट कसे होतील आणि कन्वर्ट झाल्यानंतर ते ओपनला जाणार की कॅटेगरीला जाणार त्याच्याविषयी पण आपण इथे जाणून घेणार आहोत। तर प्लीज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेणेकरून जे पण व्हिडिओ मी बनवणार ते तुम्हाला तुरंत बघता येईल। ओके, तुम्हाला नोटिफिकेशन येणार। ओके, त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, ओके, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट। ओके, कारण अशा माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना नसतात। माझं कामच हे आहे की मी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून। ओके, ठीक आहे। तर त्याच अनुषंगाने आपण सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला सर्वात जास्त जागा एक्स सर्व्हिसमॅन आणि पदवीधर अंशकालीनच्या ज्या जागा आहे DMER मध्ये स्टाफ नर्स या पदासाठी त्या रिकाम्या राहू शकतात। अंशकालीन नर्सिंग क्षेत्रामध्ये कुणीही व्यक्ती नाही। ओके, ठीक आहे। तर याच अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचं 19 सप्टेंबर 2013चं जे परिपत्रक आहे ते त्यांनी 2018च्या GR मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे वाचा तुम्ही, ओके, काय म्हटलेलं आहे आणि कशा पद्धतीने याला कन्वर्ट करता येईल। ओके, तर बेसिकली गट क म्हणजे ग्रेड Cच्या ज्या पोस्ट आहे त्यांच्यासाठी जे पदवीधर आणि अंशकालीन जे उमेदवार आहे, ओके, जे पण लोकसेवा आयोगाच्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाहेरील, ओके,
कारण MPSC मध्ये हे जे समांतर आरक्षण लागू होत नाही, जे पदवीधर अंशकालीनचं. ओके, तर जे सरळ सेवाचे एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये गट आणि ग्रेड Cच्या ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी 10% समांतर आरक्षण लागू ठेवलेलं आहे. आणि याच्यात काय म्हटलेलं आहे, अंशकालीन पदवीधरेकांसाठी समांतर आरक्षणात दर्शवण्यात आलेली पदे भरण्याकरिता अंशकालीन पदवीधर या घटकातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास, ओके, अशी रिक्त पदे गुणवत्तेनुसार पात्र उपलब्ध उमेदवारामधून त्याबाबतची भरण्याची बाबत शासन विचाराधीन होती. ओके, त्याच्यासाठी हे परिपत्रक आलेलं आहे. बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, शासन परिपत्रक काय म्हणते बघा, की 10% समांतर आरक्षण. ओके, पदवीधर अंशकालीन उमेदवारीकरिता आरक्षित असलेल्या पदाचा अनुशेष पुढे ओढणे शक्य नाही, कारण त्या पोस्ट कॅरी फॉरवर्ड करणे, ओके, कॅरी फॉरवर्ड करणे शक्य नाही आहे. त्यामुळं या घटकाकरिता जाहिरातील दर्शवलेल्या आरक्षित पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे गुणवत्तेनुसार उपलब्ध अन्य पात्र उमेदवारामधून, ओके, दिनांक 1999च्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंबून करून भरण्यात यावी. ओके, कळलं का? यांनी सरळ सांगितलेलं आहे, जर पदवीधर अंशकालीन उमेदवार जर अवेलेबल नाही आहे, ओके, तर त्याच परीक्षेतील आता जेवढे आपल्याला भरायचे होते पद तर माहितीच आहे आपल्याला. ओके, बघूया इथे पदवीधर अंशकालीनच्या जागा किती आहेत. ओके, बघा पदवीधर अंशकालीनच्या 10% जागा म्हणजे SCच्या 34 आहे, ओके, STच्या 32 आहेत, ओके, VJच्या 11 आहेत, NTBच्या 8 आहे, NTCच्या 6 आहेत, NTDच्या 4 जागा आहेत, SBCच्या 21 जागा आहेत, OBCच्या 46 आहे, EWSच्या 40 आहे आणि खुल्या 195. अशा पद्धतीने जवळपास 397 जागा म्हणजे जवळपास 400 जागा हे फक्त DMER मध्ये आहेत. ओके, आयुष पण नाही DMER मध्ये. तर ह्या जागा डेफिनेटली DMER कन्वर्ट करणार. ओके, कारण नर्सिंग क्षेत्रामध्ये हा जे पद आहेत याला कॅरी फॉरवर्ड करणं योग्य नाही, तशा पद्धतीचं शासन परिपत्रक आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की डेफिनेटली DMER ह्या ज्या 397 जागा आहेत त्या कन्वर्ट करणार तुम्हाला अकॉर्डिंग टू त्या GR नुसार. ओके, ठीक आहे. तर डेफिनेटली हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे की बाबा याच्यासाठी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट काय, तर त्यासाठीच मी तुम्हाला ते सपोर्टिव्ह डॉक्युमेंट घेऊन आलेलो आहो. ओके, पुढे आपण प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त आणि माजी सैनिक आणि महिला याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. ओके, कारण हा व्हिडिओ लंबा होणार म्हणून आपण काय करूया, प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक आपण पुढे बघूया. ठीक आहे. हाच तो GR 2013चा आपण आता वाचलेला पदवीधर अंशकालीनसाठी आरक्षण 2009 आणि 13मध्ये त्याचे GR आले होते की ते पद तुम्ही कन्वर्ट करा भरती करायच्या पदावर. ओके, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ग्रुप C आणि ग्रुप D साठी फायद्याचं आहे. तर 397 हे पद डेफिनेटली कन्वर्ट होतील. आता 195-96 त्या जागा आहेत त्या ओपनला जातील आणि बाकी आपापल्या कॅटेगरीला जातील. ओके, आपापल्या कॅटेगरीमध्ये जातील. आता तिथे म्हणणार की नाही सर तर फिमेलला जातील का मेल जातील, तर डेफिनेटली त्या प्रवर्गातील म्हणजे OBC प्रवर्गातील जर जागा असेल जवळपास 40 जागा काहीतरी आहेत तर त्या पहिल्या मेल असो की त्या फिमेल असो त्या घटकाला चाललं जाणार. ओके, त्याच्यामध्ये असं त्यांनी फिमेल वगैरे 30% रिझर्वेशन त्याच्यामध्ये नाही ऑलरेडी दिलेलं आहे. आणि SC असो ST असो जे आहे आपापल्या प्रवर्गातील मेल असो की फिमेल असो त्याला जातील. बाकी 195 ओपन कॅटेगरीच्या यांना जातील. ओके, तर अशा पद्धतीने हा GR आपण समजून घेतलेला आहे. आय थिंक अगर व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि सोबतच नॉर्सेट आणि ESIC, ओके, नॉर्सेट आणि ESICची जे एक्झाम आहे ESIC कमिंग सून आहे. कारण मला असं वाटतं की नॉर्सेटच्या पूर्वी ESIC येणार.
ठीक आहे. अजूनही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाही आहे, बट आपण ॲडव्हर्टाइजमेंटची वाट बघत नाही राहायचं, आपण अभ्यासाला लागायचं. जर तुमचा गॅप पडला असेल तर डेफिनेटली तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. लर्न नेक्स्ट नर्सिंगचे ऑलरेडी या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन क्लासेस सुरू आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, घर बसल्या तुम्हाला सगळे क्लासेस, फुल नर्सिंग सिलेबस प्लस मॅथमॅटिक्स ॲप्टिट्यूड सगळं तुमचं क्लिअर होईल. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच एक वेगळी टेस्ट सिरीजसुद्धा आम्ही लॉन्च केलेली आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग प्लॅटफॉर्मवर नॉर्सेटसाठी. ओके, तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. 2 कोर्सेस आहे, 2 पैकी जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे, जे तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करावा. ओके, थँक्यू. जय हिंद फ्रेंड्स.